तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीचा पायाभूतचा पेपर 2026चा मराठी विषयाचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण पेपर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता पटापट व्हिडिओ सुरू करूया आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला आता व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात आधी तुम्ही इथे पाहू शकता, इथे आपली तोंडी परीक्षा असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न पाहू शकता. तुम्हाला इयत्ता 6वीच्या पुस्तकातील कोणत्याही एका कवितेचे वाचन करून तिचा भावार्थ सांगायचे 4 गुणांसाठी. तर तुम्ही कोणत्याही एका कवितेचे भावार्थ इथे सांगू शकता कविता वाचून. आणि त्यानंतर इथे दुसरा प्रश्न, तुम्हाला इथे एक उत्तर दिलं आहे, ते तुम्हाला नीट वाचायचं आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर आपल्या प्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठी आहे. तर सर्वात आधी उत्तर वाचा. तर चला आता आपण यावरील प्रश्न पण पाहूया. तर आता इथे तुम्ही त्याचे प्रश्न पाहू शकता. पहिले, कोकिला हा पक्षी कोणत्या प्रकारचा पक्षी आहे ते तुम्हाला सांगायचे. त्यानंतर कोकिला हा पक्षी कुठे राहतो ते तुम्हाला सांगायचे. त्यानंतर तुझ्या मते हा पक्षी का महत्त्वाचा आहे आणि तुझा आवडता पक्षी कोणता आणि का हे तुम्हाला सांगायचे. तर हे सर्व प्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठी इथे दिले आहेत आणि या सर्वांची उत्तरे तुम्हाला वरील उत्तरामध्ये मिळणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. तर अशा प्रकारे तुमची तोंडी परीक्षा असणार आहे. तर आता आपण पाहूया लेखी परीक्षा. तर या ठिकाणी तुम्हाला इथे एक उत्तर दिले आहे, तो तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. तर ह्या उत्तर तुम्हाला 8 गुणांच्या प्रश्नांसाठी असणार आहे. तर सर्वात आधी तुम्ही हा उत्तर नीट वाचू शकता आणि त्या खाली इथे काही प्रश्न पाहू शकता. जसे काशाबा यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जायचे. हा प्रश्न 2 गुणांसाठी. दुसरा, काशाबांनी पहिल्यांदा रचलेतील कुस्ती वयाच्या कितव्या वर्षी लढली होती, हा एक प्रश्न आहे. त्यानंतर कुस्ती काशाबांसाठी का महत्त्वाची होती, तुझा आवडता खेळ कोणता आणि का. अशा प्रकारचे तुम्हाला इथे काही प्रश्न विचारले आहेत आणि हे सर्व प्रश्न उत्तराच्याच आधारे आहेत. फक्त खालचे जे 2 प्रश्न आहेत ते तुम्हाला स्वमताच्या आधारे लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही इथे हे गुण मिळवू शकता आणि हे सोपे प्रश्न आहेत. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला इथे कविता दिली आहे, ती तुम्हाला नीट वाचायची आहे आणि तिच्यावर आधारित काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. तरी कविता तुम्हाला 8 मार्कांसाठी आहे. तर सर्वात आधी कविता नीट वाचा आणि आता आपण त्या खालील प्रश्न पण पाहूया. आणि इथे पहिला प्रश्न, जीवनात मनासारखे सगळे काही का घडत नाही ते तुम्हाला सांगायचे 2 गुणांसाठी. हा पण तुम्ही 4 ते 6 ओळी त्याचे उत्तर लिहू शकता. आणि पुढचा आहे, धरणी पुन्हा हिरवी शालू कधी नेसते ते तुम्हाला सांगायचे कवितेच्या आधारे 2 गुणांसाठी. तर याचे पण उत्तर तुम्ही 4 ते 8 ओळींमध्ये नाही तर 6 ओळींमध्ये लिहू शकता. तर अशा प्रकारे प्रश्न असणार आहेत. आता आपण पुढील पाहूया. तुझ्या मते या कवितेतील माते आणि ललिका याचना काय प्रतिकात्मक अर्थ आहे, हे तुम्हाला 2 गुणांच्या आधारे इथे स्पष्ट करायचे 4 ते 6 ओळीमध्ये. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकता. आणि पुढील आहे, तुझ्या आयुष्यात मनासारखे काही घडत नाही असे, म्हणजे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला 2 गुणांसाठी लिहायचे 4 ते 6 ओळीमध्ये. हा पण स्वमताचा प्रश्न आहे, तो पण तुम्ही तुमच्या मनाच्या आधारे लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. ते प्रश्न 6 मध्ये तुम्हाला खाली एक बातमी दिली आहे, ती तुम्हाला वाचायची आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 6 मार्कांसाठी. तर सर्वात आधी तुम्ही ही नीट बातमी वाचू शकता व्हिडिओ पॉज करून आणि मग आता आपण त्याच्या खालील काही प्रश्न आहेत ते पण पाहूया. तर इथे तुम्ही प्रश्न पाहू शकता. कोणत्या गावातील नदीत जलसफाई अभियान चालते, या मोहिमेत कोणते लोक सहभागी झाले, तुमच्या मते जलसफाई मोहिमांचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो, तू तुमच्या गावात कोणकोणत्या समाज मोहिमात सहभागी होशील. या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत वरील बातमीच्या आधारे आणि या सर्वांची उत्तरे बातमीतच असणार आहेत. तर अशा प्रकारे यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत 2-2 गुणांसाठी. प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला स्वमताच्या आधारावर लिहायचं आहे. तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6, तुमच्या गावात शरद, दिवाळी, दसरा हे सण कशा प्रकारे साजरे केले जातात ते तुम्हाला इथे लिहायचे 4 गुणांसाठी. तर आपण तुम्ही 8 ते 12 ओळीमध्ये याचे उत्तर तुम्ही इथे लिहू शकता. तुमच्या गावात कशा प्रकारे सण साजरे केलात त्याबद्दल. आणि पुढचा प्रश्न आहे, पाणी वाचवणे कालाची गरज आहे, या विज्ञापनाबाबत तुम्हाला तुमचे मत स्पष्ट करायचे 5 गुणांसाठी. तर हा सुद्धा 5 मार्काचा प्रश्न. मग याचं उत्तर तुम्ही 10 ते 15 ओळीत लिहू शकता. मग तुम्हाला इथे 5 मार्क मिळतील. आणि हे दोन्ही प्रश्न पण स्वमताच्या आधारे येते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाने इथे कल्पना करून याचे उत्तर लिहायचे. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. तर आता प्रश्न क्रमांक 9 मध्ये तुम्हाला व्याकरणावर आधारित काही प्रश्न आहेत. जसे तुम्हाला खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे 4 गुणांसाठी. जसे धैर्य, रात्र, सुंदर आणि आनंद. आणि त्याच खाली विरुद्धार्थी शब्द लिहा. उंच, उजेड, स्वच्छ आणि गोड. अशा प्रकारे तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारले 4-4 गुणांसाठी. तर अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला आताच सांगतो, हा पेपर फक्त सरावासाठी होता. आणि तुम्हाला जर असेच आणखी सरावासाठी व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा अजून व्हिडिओसाठी कमेंट करू शकता तुम्ही. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.